नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज मी आपल्या सह्याद्रीला एकदम खास मराठमोळ्या लुकमध्ये तयार करणार आहे. बघा कशी दिसते ती शेवटी. मी आधी सगळं रेडी केलं. तिच्या बांगड्या, कपाळावर चंद्रकोर आणि तिची ती नऊवारी सगळं आधी परफेक्ट ठेवलं होतं. पण खरी मजा तर इथूनच सुरू झाली. आपली सह्याद्री एका जागी थांबेल तर ना. मी तिच्या मागे इकडून तिकडे पळतच होते. ती इकडे तर मी तिकडे, ती तिकडे तर मी इकडे. नुसती पळापळत झाली आमची. शेवटी तर मीच थकले, पण आमच्या मॅडम तरी अजिबात थकलेल्या नव्हत्या. खूप वेळ लागला मला तिला आवरायला, खूप धावपळ सुद्धा झाली. पण मी ठरवलेलं आज काय पण करून सह्याद्रीला छान असं तयार करायचं म्हणजे करायचं. सह्याद्रीच्या मागे लागून मी तिला पहिला साडी घालून घेतली. साडी तयारच होती म्हणून टेन्शन जरा कमीच होतं. आणि बघा लगेच सह्याद्री मोबाईलमध्ये डोकावून बघायला आली. मग मी तिला हातात छान गुलाबी बांगड्या आणि गळ्यात मोत्याचा हार पण घालून घेतला. छान केस तिचे आवरून तिला नजर नको लागायला म्हणून काजळाचा टिळा सुद्धा लावला. आणि फायनली आपली सह्याद्री गोड तयार झाली. एकदम मराठमोळा असा लुक तिचा छान तयार झाला. कपाळावर चंद्रकोर, हातात बांगड्या आणि तिचा तो क्यूट लुक आणि तिची ती गोड स्माईल. अरे वा, काय भारी दिसत होती सह्याद्री. माझीच नजर लागते की काय असं वाटलं. एवढी भारी माझी लेक दिसत होती. तिला तयार करताना मला तरी घामच फुटलेला, पण तिचा हा लुक पाहून सगळा थकवाच गायब झाला माझा. एवढी छान दिसत होती सह्याद्री. मग काय, मी लगेच खूप सारे फोटो काढले तिचे. एकापेक्षा एक क्यूट पोज होता आणि स्माईल तरी विचारूच नकोसा. ती हसत होती, खेळत होती आणि माझं मन एकदम खुश झालं. असं छान सह्याद्रीला तयार झालं की नाही, माझा थकवा पूर्णच निघून जातो. एवढी भारी दिसते सह्याद्री. आणि तुम्हाला हा तिचा मराठमोळा लुक कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. माझी तर धावपळ झाली याच, पण तुम्ही कमेंट एक केलात तर मला तेवढंच छान वाटणार आहे. आणि नक्की कमेंट करा तिचा हा लुक कसा झाला यावर. थँक्यू.